श्रीराम जय जय राम. अंतर्यामी स्वस्थता येणे हाच परमार्थाचा मूलोद्देश आहे. पुष्कळदा भक्ती म्हणजे काय किंवा परमार्थ कशाला म्हणतात हेच आपल्याला कळत नाही. ज्याला प्रपंच नीट करता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार. प्रपंचाला कंटाळून भक्ती नाही येणार. कंटाळा प्रपंचाचा येण्यापेक्षा विषयांचा आला पाहिजे. मला सुख व्हावे हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू असतो. मोक्ष म्हणजे निरतिशय सुखाचा अनुभव होय. जिवंतपणी मिळालेली आत्यंतिक सुखाची स्थिती अशी मोक्षाची व्याख्या करता येईल. खरोखर भगवंताजवळ काय कमी आहे? एक, आपले मन त्याला द्यावे आणि त्याची श्रद्धायुक्त भक्ती करावी. काळजी करणे म्हणजे भगवंतावर भरोसा नसणे होय. प्रारब्धावर देह टाकणे ही खरी संन्यास वृत्ती होय. वासना न ठेवता आपल्या हातून कर्मच होत नाही, त्याला काय करावं? माझे समाधान माझ्याजवळ असताना दुसरीकडे मिळेल असे आपल्याला वाटत असते, हेच आपले चुकते. हवे पण संपले नाही तोपर्यंत समाधान नाही. आशेची निराशा झाली नाही तोपर्यंत भगवंताचा दास नाही होता येणार. हव्यास मरेपर्यंत सुटतच नाही, हे सर्व रोगांचे मूळ आहे. आणि म्हणूनच ज्याची वासना नाहीशी झाली तो मोक्षत्वाला गेला खरा. आशा जेव्हा मनात उठेल तेव्हा ती भगवंताला अर्पण करावी. प्रत्येकाला वाटते मी श्रीमंत व्हावे, पण किती जण तसे होतात? म्हणजे ही निराशाच नाही का? प्रपंच खरोखरीच नाटकासारखा आहे. नाटकामध्ये एखादा मनुष्य राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय, प्रत्यक्ष जगामध्ये त्याला किंमत नाही. उलट भिकाऱ्याचे काम करणाऱ्याने जर ते उत्तम केले तर लोक त्याचं कौतुक करतात. तसे प्रपंचामध्ये कोणी श्रीमंत असला काय आणि कोणी गरीब असला काय, त्याला महत्त्व नसून त्याने भगवंताचे अनुसंधान किती ठेवले याला खरे महत्त्व आहे. विषयावर जोपर्यंत तुमचे सुख अवलंबून आहे तोपर्यंत भक्तीचे खरे सुख मिळत नाही. एक भगवंतच मनापासून हवा असे वाटले म्हणजे तो प्राप्त होतो. मी करतो असे कधीच म्हणू नये. मी आपल्या तपश्चर्येने भगवंताला पाहीन असे जो म्हणतो त्याला भगवंताचे दर्शन होणे कठीणच असते. विषय मिळाला नाही म्हणजे तळमळ लागते, त्याप्रमाणे भगवंत भेटला नाही तर तळमळ लागावी. आजच्या आपल्या स्थितीत आपल्याला काय करता येणे शक्य आहे हे प्रथम पहावे. आपण पैसा साठवला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये. रामा, एकच कर की माझे समाधान कधी भंगू देऊ नकोस. अशी अनन्य भावाने त्याच्याजवळ प्रार्थना करावी आणि त्याला शरण जावे. तो खात्रीने तुमच्या पाठीशी उभा राहील. अंतर्यामी स्वस्थता येणे हाच परमार्थाचा मूलोद्देश आहे. परमार्थ हा समजुतीचा आहे, उगीच कष्ट करण्याचा नाही. साध्या शब्दांचा देखील आपल्या वृत्तीवर परिणाम होऊन तो भाव आपल्या मनात जागृत होतो. मग भगवंताच्या नामाने भगवंताचे प्रेम का येणार नाही? श्रीराम. व्हावी आशेची निराशा, व्हावे रामाचा मी दास. मज लागो हाची ध्यास, माझा सुटावा हव्यास. मुळी प्रपंच फाटका, तरी करावा नेटका. तर साधे परमार्थ, जगी रंकास रावास. मज लागो हाची ध्यास, माझा सुटावा हव्यास. सुख बाहेर कुठले, आत आत दडलेले. हवी अंतरी स्वस्थता, हिची पुरवावी आस. मज लागो हाची ध्यास, माझा सुटावा हव्यास. माझा भार रामावरी, देह प्रारब्धाच्या वरी. आता बसू दे निवांत, आता स्मरू राघवास. व्हावी आशेची निराशा, व्हावे रामाचा मी दास.
मज लागो हाची ध्यास, माझा सुटावा हव्यास, माझा सुटावा हव्यास, माझा सुटावा हव्यास. श्रीराम